नमस्कार, उज्ज्वल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आता या ठिकाणी आम्ही कसारा गावाचे आमचे विद्यमान सरपंच प्रकाश जीवीर यांच्यासोबत व प्रशांत मोरे नगरसेवक, गौरव उबाळे नगरसेवक व आमचे दिलीप साबळे साहेब यांच्याशी संवाद। इथं आज हे जे काम करण्यात आलं याविषयी आपण चर्चा करू। जेवढे राहिलेले आपले 5 वर्षांनी हा रोडचा काम जे राहिलेलं आता येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्त राहिलेले जेवढे खड्डे होते गावामध्ये बरेच प्रगतीचं कार्य झालेलं आहे, त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी थोडी चर्चा साधू। नमस्कार, सर्वप्रथम मी उज्ज्वल महाराष्ट्र या चॅनलचं आभार व्यक्त करतो, कारण उज्ज्वल महाराष्ट्र हे चॅनल अन्याय, अत्याचार आणि लोकाभिमुख कामाच्या ठिकाणी तात्काळ पोहोचतं आणि त्या ज्या लोकांच्या समस्या असतील किंवा चांगल्या कामाला प्रसिद्धी देण्याचं काम हे उज्ज्वल महाराष्ट्र नेहमी करतो। त्याबद्दल पुन्हा एकदा उज्ज्वल महाराष्ट्र या चॅनलचं अभिनंदन करतो। आणि येणारा जो दसरा आहे 2 तारखेला गुरुवारी, त्या दसऱ्यानिमित्त धावडोबाप्पा आणि मर्याचं जे देवस्थान आहे, एक मोखवणे कसारा आणि कसारा परिसरातील नागरिकांचं एक श्रद्धास्थान आहे आणि दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी हजारो भाविक येऊन दर्शन घेत असतात। त्याच्यामुळं ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या वतीनं आम्ही PWDचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटशी बहिरम मॅडम यांच्याशी पत्रव्यवहार तर केलेलाच आहे, परंतु काल भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी तात्काळ या रोडला असलेले खड्डे आज भरण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याबद्दल PWD या डिपार्टमेंटचं मी अभिनंदन करतो। तसंच या ठिकाणी जी ओपन जिम आहे आणि खाली मर्याचं मंदिर आहे, या ठिकाणी गवत खूप माजलेलं आहे, ते गवत काढण्याचं काम आणि स्वच्छतेचं काम ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि काम पण चालू आहे। तसेच या ठिकाणी लाईटची व्यवस्था ही दसऱ्याच्या दिवशी नागरिकांना ती सुविधा कशी चांगल्या प्रकारे उजेड निर्माण होईल हे सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात। आणि या ठिकाणी सगळ्यात आनंदाची बातमी मी कसाऱ्यातील नागरिकांना सांगू इच्छितो की मी सरपंच झाल्याच्या नंतर या रोडची मागणी केलेली होती आणि PWDच्या महाराष्ट्र शासनाने हा रोड सुद्धा डांबरीकरण मंजूर केलेला आहे आणि काही महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या आसपास हा रोड सुद्धा नागरिकांच्या सेवेसाठी डांबरीकरण होणार आहे। म्हणून आपण सर्वांनी जे या गावासाठी जी मदत केलेली आहे, या गावासाठी जे तुमचं योगदान आहे, हे योगदान असंच कायमस्वरूपी असू दे असं मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि येणाऱ्या दसऱ्याच्या सर्व नागरिकांना भरभरून शुभेच्छा देतो। माझ्या प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो। नमस्कार। नाली टका लगली हो खड्डा एक बाहेर रहेल तो घर पाहिजे।
नमस्कार, मी धर्मेंद्र ठाकूर, उज्ज्वल महाराष्ट्र चॅनल न्यूज कसारा.